गीताताई निवास या ठिकाणी आपल्या संपूर्ण गीते परिवाराने धनश्री बाबासाहेब गीते यांचा केळवणचा कार्यक्रम आमची भाची अत्यंत सुंदर आयोजन नियोजन चविष्ट जेवणसह पार पडला। सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या, इतकं खूप झालं, आनंद मिळाला। स्वयंपाक तर इतका छान होता की असं वाटलं आम्ही कधी झोपतो मी। इतकं चविष्ट जामून जेवण, आंबोल्याचं जेवण नेहमी जेवतो भाता, परंतु आजचं जेवण आणखी रुचकर होतं, आवडीचं जेवण होतं। आता आंबोल्याचं जेवण झाला म्हणजे कार्यक्रमात सुरुवात झालेली आहे। सर्व परिवार मनपूर्वक मामा या नात्यानं करतो। वेदचा वाढदिवस सुद्धा आज सगळ्यांच्या उपस्थित झाला, आपल्या डॉक्टर ताईचा वाढदिवस सुद्धा सगळ्यांच्या उपस्थित झाला। त्या दोघांनाही भरभरून आशीर्वादाची शुभेच्छा। आज आजी आजोबा आपले मामा सर्व स्वर्गीय सर्व स्वर्गातून असत असतील ते आपल्या सोबत आहेत। मला आज सगळ्या मामांची आठवण होते, ते मला असं दिसतात की मामा माझ्या सोबत आहेत। आजी आजोबा सुद्धा वरून बघतायत आणि आपला आशीर्वाद देत आहेत। दादाजी म्हणून सुद्धा स्वर्गात असते असेल की ज्यांचा जीव माईमध्ये होता, माईचा जीव लेकीमध्ये, लेकीचा जीव नातीत आहे आणि आपल्या सगळ्यांचा गोतवा ज्यांच्यामध्ये आहे की आज आता नवरी होत आहे आणि या नवरीच्या प्रसंगाला हा गैरून येण्याचा प्रसंग आहे। खरं म्हणजे मला पण कालपासून असं भरून येऊ लागलंय, कारण सगळ्यांचे डोळे पाणावलेले आहेत, आनंदाश्रू येते, आनंदाश्रू येत, दुःखाश्रू नाही। कारण हा प्रसंग आपल्या अनेक दिवसापासून आपण वाट पाहत होतो आपण या प्रसंगाची, आणि तो आनंदाचा प्रसंग आज गीते परिवार घुगे परिवार आपल्या संपूर्ण सोयऱ्याधाऱ्यामध्ये आलेला आहे। आणि त्यामुळं आता मागचा जो कार्यक्रम झाला तो पण भरगत झाला। निसर्ग देव आपल्या भक्तांसोबत असतो, आपल्या सोबत आहे आणि आशीर्वादारूपी आजचा हा कार्यक्रम खरंच म्हणजे शब्दाने माझ्याकडे द्यावं। आपण सर्व गजू भाऊ आपण सर्वांनी जो आयोजन नियोजित केलं, एकदम आल्याबरोबर लगे असे फुलं लावून तिथं होतो, असं वाटत होतं की मामाच्या घरची दिवाळीची आता दिवाळी सारखं आल्याबरोबर मला तर कधी स्वागत झालं बाबा। आता मला असं वाटलं की कुठं आलो की काय चुकलं वाटत, कारण हे मला खूप आवड आहे। परंतु आज गीते परिवाराने 2 दिवसापासून कुठपर्यंत आले असं कधी मला विचारलं नाही, पण ह्या 2 दिवसापासून चाललं होतं भाषेबा कुठपर्यंत आले ते नियोजन होतं। आल्याबरोबर फुलांचा वर्षाव, फुलांची अॅक्युरेटिव्ह ठेवणं, विद्याताई आपली सर्व टीम म्हणजे सर्व नवीन टीम आपली कामिनीताई असेल, कल्याणीताई असेल, आपली मंदाताई, आपल्या कुटुंबातल्या सगळ्या मोठ्या मामी, सुमन मामी, सपू मामी, कांता मामी, आपल्या सर्व मामी मामा, पत्ता अण्णा, रामजी अण्णा, देवानंद बाबासाहेब, योगेश, आपले डॉक्टर अनिल, आपले सतीश दुर्गा काका, आपला मोदाजी आणि आपला सर्व मोठा परिवार दीपक मामा, शिवा मामा, सरपंच आपले मामा, नवीन पुढच्या पिढीतले आपले पूर्व आपल्याला आपण सर्वांनी जो कार्यक्रम केला। आणि ताई तुमचे खास विशेष आभार, तुम्ही चांगला जीव घातलं। आता सगळ्यांना शेवटचं निमंत्रण असे 2 तारखेला राणीचा निरोप येणार आहे, छोट्या घरी असतो तर निरोप समजून घ्या तुम्ही, नाही आला तर 2ला साखरपुडा होईल, हळद आहे, 4ला सगळ्यांनी मात्र परिवारासह गणराज मंगल कार्यालय या ठिकाणी घडून पुसून घराला खुळून सर्वांनी गणराज मंगल कार्यालय येते। 2 तारखेला सुद्धा निमंत्रण आहे, 3 तारखेचं हळद सुद्धा निमंत्रण आहे। दीपक मामा आपण सर्वच देवी आता म्हणजे आता आज पुण्याच्या आपल्या सर्वांचे सगळीच्या आपल्या भाषेच्या रूपात सर्वांचे धन्यवाद मानतो। आणि राणी ही एकटा नाही आहे, या हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये जे आनंद असतो आहे आपल्या सुंदरताईचं बहीण म्हणून तिनं जे काही संघर्ष प्रवास केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या माटींचा सिंहाचा वाटा आहे। आणि आता आपल्या आजीच्या ठिकाणी आमची आई आहे, आपल्या परेशबाई माईनं जे काही आपल्या सर्वांना पाठवून ठेवले एका धाग्यामध्ये, तर माईसाठी आता जोरदार टाळ्या होतो आपण। आणि माईच्या मनाचं स्वप्न आपण, राणीचं स्वप्न, लग्नाचं चांगलं स्वप्न हे आपण सगळे मिळून अगदी यशस्वी करण्यासाठी गजूभाऊ सह कमरातून वाकून सगळे म्हणजे मला वागता येईल आता आम्ही सगळे 3 दिवस त्या ठिकाणी पूर्ण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आहोत। गीते परिवाराचे धन्यवाद आणि सगळ्याला आग्रहाचं निमंत्रण। धन्यवाद। एकच मिनिट